नमस्कार, मी वैरियर्मा विकास समाचारमध्ये आपलं स्वागत। भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी निलेश सांबरे यांच्याकडून काल मंगळवारी 30 एप्रिल रोजी 2 अर्ज दाखल करण्यात आले। भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे यांनी काल मंगळवारी 30 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। विशेष म्हणजे यावेळी निलेश सांबरे यांनी अपक्ष उमेदवारासह काँग्रेसच्या नावाचाही अर्ज भरल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। तर यावेळी सांबरे यांना समर्थन देण्यासाठी जिजाऊ संघटनेचे असंख्य कार्यकर्ते, पाठिंबा दिलेल्या पक्ष संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सामान्य नागरिक आणि हजारो जिजाऊच्या रणरागिणी रस्त्यावर उतरल्या होत्या। यामध्ये मुस्लिम महिलांची संख्या लक्षणीय होती। भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोंबडपाडा येथून प्रांत कार्यालयापर्यंत निलेश सांबरे यांच्या समर्थनार्थ एक रॅली काढण्यात आली होती, ज्यामध्ये युवा वर्गासह वृद्ध महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या रॅलीमध्ये जमलेल्या समर्थकांकडून चला शेतकऱ्याच्या मुलाला संसदेत पाठवण्यासाठी सज्ज होऊया, परिवर्तनाचा आरंभ करूया, माझं मत विकासाला, जिजाऊच्या निलेश सांबरेंना, परिवर्तनाचे खरे दावेदार निलेश सांबरेच आमचे भावी खासदार, अशा प्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या। तर यावेळी निलेश सांबरे यांनी सांगितलं की आमच्याकडे नेता वगैरे काय पद्धत नाही, आम्ही सर्वसामान्यांचे लोकप्रतिनिधी बनणार आहोत, त्यामुळे इथल्या लोकांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत, त्यामुळे आम्ही आमच्या कुटुंबियांना घेऊन हा उमेदवारी अर्ज दाखल केलाय। जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून केलेल्या आरोग्य व शैक्षणिक जे सेवा कार्य केलेलं आहे त्यांच्या माध्यमातून 6 लाखाहून अधिक मतदान आपल्या पारड्यात पडेल असा विश्वास निलेश सांबरे यांनी यावेळी व्यक्त केलाय। तर निलेश सांबरे यांच्या आई वडिलांनीही आमचा मुलगा नक्की खासदार होणार आणि 100% समाजाचं भलं करण्याच्या हेतूने काम करणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय।